हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक. आवाज येतोय का सांगा, आवाज येतोय का सांगा. हॅलो चेक, आवाज येतोय का सांगा, आवाज. हॅलो चेक, आवाज येतोय का सांगा. हॅलो हॅलो चेक, आवाज येतोय का सांगा. हॅलो हॅलो हॅलो, आवाज येतोय का सांगा. हॅलो हॅलो, आवाज येतोय का सांगा कमेंट मध्ये. हॅलो, आवाज येतोय का सांगा. 5 मिनिटातच मनोज दादा जरांगे पाटील लाईव्ह येत आहेत. आवाज येतोय का सांगा, आवाज प्लीज. हॅलो हॅलो, आवाज येतोय का. काही अडचण नाही. ओके, आवाज येतोय का फक्त सांगा. मी चेक करतो आवाज येतोय आवाज. हॅलो, आवाज येतोय का. हा जी, हा हा हा, का बरं काय. आता राहू द्या. आता घेतला अलीकडे, अलीकडे घेतला आता. आवाज येतोय का. हॅलो हॅलो, आवाज येतोय का सांगा. आबा एवढा एवढा असा लावा, वरती लावा. नाही खाली लावा, नाही वरती लावा, लांब लांब लावा. चालू आहे, चालू आहे ना. बोलिंग चालू. ओके, येतोय आवाज सगळ्यांना. आवाज येतोय. रिलीज गुतडा केला. पाटील आवाज द्या. सगळे बाकीचे बसून घ्या. हॅलो 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 हॅलो, बरोबर आवाज येतो, चेक करा. हो, बाकीचे बसून घ्या खाली, आपण बी बसू. हॅलो 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 हॅलो, आवाज येतो का. आवाज येतोय का. आवाज कमेंट मध्ये सांगा, आवाज येतोय का. ओके, हॅलो 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 हॅलो, येतो का. पाठीमागचे फक्त खाली बसा पोरं, खाली बसा ना. पाचशे पोरं खाली बसा ना. हे मागचे चर्चा करू नका म्हणा, मग ते मला आवाज येत नाही. पाटील, काल जो प्रकार घडला त्यानंतर तुम्ही धनंजय मुंडे यांच्यावरती गंभीर आरोप केलेले आहे. माझी आणि मनोज जरांगेंचे ब्रेन मॅपिंग करा आणि नार्को टेस्ट करा अशी त्यांनी आता हे केली. सीबीआय चौकशी देखील मागणी केली. हे बघा, एक गोष्ट लक्षात घ्या. मी सांगताना सकाळी पण तेच सांगितलं, काल पण मी तेच सांगितलं. ही साधा साधा विषय नाहीये. ह्यो चाष्टावर न्यायचा विषय नाही. असली वेळ कोणावर पण येऊ शकते. त्याचं माझं काय वैर नाही. ही घटना त्यांनी करायला नको होती, ती केलेली. माझ्या गरीब समाजावर कुणावर वेळ येऊ शकते. माझ्यावर जर अशी वेळ येते म्हणल्याच्या नंतर
परिस्थिती मर्यादेच्या पलीकडे त्यांनी नेली गरज नसताना. त्याला ह्या गोष्टी करायची काही गरजच नव्हती. राजकारणाच्या ठिकाणी, आरक्षणाच्या ठिकाणी ते याच्यात मिक्स करायची काही गरजच नाही. आणि मी सांगतानाच सांगितलं, सकाळी सुद्धा सांगितलं, काल पण सांगितलं, मला अमुक माहिती मिळाली आणि मी ती पोलीस प्रशासनाला सांगितली, याची चौकशी करा. याच्यात हे इतके लोक येतात, हे आता धरलेले 2, आणखीन दुसरे 2, हे स्वतः धनंजय मुंडे, असे 8-10 जण आहेत त्याच्यात. यांची चौकशी नको व्हायला. आणि गृहमंत्री फडणवीस साहेबांना सांगतो, आणि मीही जर आम्हाला जमत असेल तर, मला माहित नाही, ते नार्को टेस्ट करा म्हणतो ना, सगळ्यात आधी मी तयार आहे. मी कोर्टात अर्ज करणार आहे उद्या, नार्को टेस्ट करा म्हणून. होऊन दे दूध का दूध, पाणी का पाणी. उद्या मीच अर्ज करणार, गृह मंत्रालयाला करणार, आमच्या एसपी साहेबाला सांगणार, कलेक्टर साहेबाला सांगणार, कोर्टात पण जाणार. सगळ्यात अगोदर मी तयार आहे नार्को टेस्टला. अरे जातवान आहे रे, धन्यात्वासारखा नाहीये मी. मी जातवान आहे, आरोप नाही करत. माझ्या उभ्या जीवनात मी आरोप नाही केला. भाषणं झाली असतील, ते होत असतं, जात असतं, पण असे खुनापर्यंतचे आरोप, घातपात करण्यापर्यंतचे आरोप मी नाही करू शकत. तू सीबीआय काय म्हणतो, तू त्याच्या पुढची कोणची काय असेल त्याच्यात मी तयारी. मी तर म्हणतो नार्को टेस्टला सगळ्यात आधी माझा अर्ज जाणार आहे. पाटील, त्यांनी असं सुद्धा म्हटलेलं की तुम्हीच माणसं पाठवले, मी त्यांना भेटलो, अनेक लोक येतात, फोटो काढतात, भेटतात. आणि मग हेच केलं आयुष्यभर. तो दुसऱ्या मुंडे गटाचे लोक वापरायचे आणि ते तुमचेच म्हणायचं, हे मराठ्यांचे पाठवायचे आणि हे तुमचेच म्हणायचे. तुला आयुष्यभर ते काय झालं, तू सटकात गेला. पण आता नियतीला हे मान्य नाही, त्याच्यामुळे तू चुकीच्या ठिकाणी हात घातल्यामुळे तू पक्का गाठला. आता सगळ्या महाराष्ट्रातले 6 करोड मराठी फोटो काढतात, येतात. कोणाला नाही म्हणतो मी, इथं मये आहेत म्हणून तुम्ही घातपात करणार का त्याचं ऐकून? आणि ते मये आहेत म्हणला का ते लोक? दाखव रे. असं सुद्धा म्हटलं की आता या करत होऊन द्या ना. आता मये लोक आहेत ना, ते मयचे तो असं बोलले नाही ना. 2 जण बोलते ती अटक झालेली. कोण कोण केंद्रीय मंत्री कोण येणार आहे? होऊ द्या का. शिवराज चव्हाण नाही का, केंद्रीय मंत्री. आपलं काय नाव आहे तसं, कृषी मंत्री. हा, कृषी मंत्री ते भरणे मामा. भरणे नाही, केंद्रातला मंत्री. हे नाव माहिती आपल्याला कोण आहे असं. चव्हाण आहे मला माहिती. हा, मग काय माहिती. त्यांना म्हणायचं तुम्ही यांना पेमेंट द्या, तुम्ही तुमचं तिकडे बिझी राहा म्हणा. काय झालं एवढं? नाही, त्याच कार्यक्रमात ती सरी. मग आता काय म्हणजे तुमचं शुक्रवार पुष्कर करून टाकतो. आम्हाला काही देऊ बी नका म्हणजे, आम्ही जेव्हा पेमेंट आम्ही देतो तेव्हाच द्या आम्हाला. काही रुपये आम्हाला काही दाखवू नका म्हणजे, भरवसा आहे म्हणजे भाव. म्हणजे तुमचं डीएमचं बोलणं झालं का? हा, झालं बोललं. आणि दुसरी गोष्ट, आंतरवालीमधून 2-4 जण गेले बरं का भेटायला. हा, ते बी बोलणं झालं, पण म्हणले ह्यांच्याकडे काहीच नाही. कोण जातं त्यांच्याकडे अंतरावलं? हा, नाही 2-4 जण गेले आज नाही, काल गेले. काल गेलते काय? हो. जो विषय महाराष्ट्रासाठी सिरियस म्हणून वेळ घ्यायला लागला. आपल्याकडे हे नव्हतं बोलले, हेच मनाने गेले, ह्यांची ओळख नाही काय नाही, डायरेक्ट तिथे गेले. चर्चा हे केली त्यांनी म्हणजे असंच नाही बोलायला लागले, म्हणजे असं तर कुणी बी बोलतोय. हा, बरोबर. काहीच प्रूफ नाही म्हणजे त्याच्याकडे. नाही, आपल्या इतकं कोणी डोकं नसेल लावलं एवढं. तुम्हाला सांगतो ना, आपण जिथं ज्या जागेवर होतो त्या जागेवर दुसरं कोण नव्हतं. मी ऐका ना, डीएम मला एवढं बोलला, म्हणला मी आयुष्याचं तुमचं कल्याण करून टाकतो. हे तुम्ही कुठं रुपये देतो आणि तुमचं आयुष्याचं कल्याण करून टाकतो, तुम्हाला कुठंच काही कमी पडून देणार नाही. फक्त माझ्यावर भरोसा ठेवा म्हणजे शुक्रवार पुस्तक मी करून टाकतो. 2 आरोपी बोलतात. आम्हाला भरोसा तुमच्यावर, तुम्ही आम्हाला काही प्रूफ बी देऊ नका, काय नका. तुमची पेमेंट घ्या आणि आमचं आम्हाला देऊन टाका सर. तुमचं नाव बी कुठं झोपलं नाही. ऐका ना, त्यांना म्हणलं आमच्या नावाचं ते म्हणजे तुमचं नाव कुठं झोपणार नाही.
उलट तुम्हाला कधी बी अडचण येऊन जाईल, कसल्या कामात तुम्हाला मी सहकार्य केली म्हणजे तुम्हाला. मग त्यांनी शुक्रवार कम लावला बरं, आता मागचा शनिवार केला. ते कार्यक्रम आहे ना, आता उद्या परवा दिवशी 2 दिवस कार्यक्रम आहे तिथं. कृषी मंत्री येते, लय मोठा कार्यक्रम आहे तिथं. आता समजा रविवारी सोमवारी मंगळवारी कार्यक्रम आहे, बुधवार गुरुवार काय अडचण आहे त्याला? हा मग ते शुक्रवार म्हणले ना म्हणतो मीच त्यांना म्हणलं शुक्रवार पस्तर करा. ते म्हणजे मंगळवार पस्तर कार्यक्रम आहे, मी म्हणलं शुक्रवार पस्तर करून टाका. जास्त त्यांना 2-3 दिवस जास्त सांगितलं. आणि रविवार आणि परत शुक्रवार ते म्हणे माझी तब्येत खराब जाऊन झाली. द्या ना, कार्यक्रमामुळे आपल्याला बोलता येत नाही ना. कार्यक्रम आहे तिथं 2-3 दिवस. असं का? हा हे मग आता जाणच नाही उद्या म्हणायचं मग त्यांच्याकडे. आता रविवार, सोमवार आणि मंगळवार 3 दिवस कार्यक्रम आहे. बापरे. आणि कार्यक्रम झाल्यावर 3 दिवस कार्यक्रम झाल्यावर तुम्हाला माहिती त्याला दुखणं येत आहे. 1-2 दिवस शांतच राहणार. पण त्याला म्हणा तू बिझी राह, इकडे ह्यांच्याकडे पेमेंट साळीकडे त्यांच्याकडे. तुला भरोसा नसेल तर म्हणा तो कोणता विश्वास माणूस पाठव ऐकायला म्हणा. भारवासाचा काही विषय नाही. शुक्रवार पासून आपलं होऊन जाणार आहे. आता मागच्या वेळी रविवारी होईल म्हणला पैशाच काम, आता परत शुक्रवारी म्हणला. शुक्रवार पासून 100 किती होते आता. किती देतो म्हणले मी शुक्रवारी? त्यांना बोललो ना, ते तुम्ही म्हणले तेवढे 2 कोटी. हा. चल मग मला काय माझं 1.5 कोटी द्या तुम्ही, तुमचे 50 काढून घ्या याच्या तुमच्या पद्धतीने कसं बरं. मला बाद झाली बाबा, मला तेवढीच बाद झाली. मला जास्त अपेक्षा नाही. हा मी तुम्हाला म्हणलो ना काही अडचण नाही. आणि पण शुक्रवार नंतर टाळू नका म्हणा. तुमच्या हातानेच द्या मला तिथं. ऐका ना, तुमच्याच हाताने मला तिथं द्या काढून. बत्तच करू. ऐका ना, धनंजय मंडळ म्हणा आता तुम्ही उद्या देतो म्हणले होते, उद्या नाही द्या. याच्या अगोदर शनिवारी देतो म्हणले, बुधवारी देतो म्हणले, आता रविवार 3 वेळेस झाले म्हणा. आता शुक्रवार तर टाळू नका म्हणा. कार्यक्रम आहे 3 दिवस कार्यक्रम आहे, आणि अगोदर 2 दिवसापासून तयारी होते त्या कार्यक्रमाचं. ते कार्यक्रमात मी लय वेळा झाले मग त्या गोष्टीमुळं मला सुचत नाही नेमकं काय. मी टेन्शन मध्ये तुम्ही कामा. नाही काय टेन्शन घ्यायचं नाही. शुक्रवार पुस्तक थांबा. पण शुक्रवारी त्यांचं तुमचं कन्फर्म बोलणं झालं का धनंजय मुंडेचं तुमचं शुक्रवारी पेमेंट कन्फर्म बोलणं झालं. कन्फर्म ते म्हणले अमोलराव, मला आवाजावर बोलतो ते अमोलराव ते म्हणजे तुम्ही या स्वतः. मला मी नाही येणार, नाही तर म्हणजे मग पाठवतो म्हणजे कांचनला पेमेंट घेऊन. त्यांच्याकडे पाठीला पेमेंट जरी जमतं आपल्याला काही अडचण नाही. पेमेंट घेऊन पाठवतो म्हणजे मला पण तुम्ही सांगितलं म्हणजे 63-64 तेवढ्या पाहिजेत म्हणजे मला. सगळ्या देऊन टाकून आपण त्यांना 64. मी तुम्हाला आबूर फॅमिली त्यांच्या नाही, त्यांना सगळ्या देऊन टाकू. आपणच उलट्या याच्यातून मुक्त होऊ. आपल्यालाच नको टेन्शन. आपण आपलं पैसे घेऊन मोकळं होऊ. आपण कोणाला मला एवढं मी मला म्हणले तुमचं कुठंच काय लिखित होणार आणि त्याला बी संपणार नाही म्हणजे. मी त्याच्या बरोबर बोटावर खेळतो म्हणजे त्याला. तुम्ही तुमचं कसं करा म्हणा, ते तुमचा मोठा प्रश्न आहे. पण आपण गरीब माणसं ना, आपल्याला काय आपलं पैसे भेटले बा विषय संपला. नाही बरोबर. ते आपल्याला त्यांना जास्त मागत नाही, आपल्याला आपले 1.5 कोटी द्या म्हणायचं. म्हणजे ह्यांना तुम्ही म्हणा 2, तुम्हाला मी 50 देत, त्यातली काही अडचण नाही. चालतंय ना. हा त्यांना भेटल्यानं तुम्ही इथं राहिले, त्यांना जा म्हणले तरी जमन ना, काय अडचण त्याला. काय अडचण नाही. हा मग मी तुम्हाला सोडतो इकडून. मी नाही, मी त्यांच्या गाडी चालू पेमेंट घेऊन तरी मी काय म्हणेन मला त्या माणसाला चौकशी दिली. हा माझ्यातल्या 2 कोटी मध्ये तुम्हाला 50 लाख देतो मी, मला 1.5 कोटी ठेवतो मग. पण आता रविवार म्हणले, उद्या म्हणले होते, पण तुम्ही शुक्रवार टाळू नका भाऊ, विनंती तुम्हाला. नाही कळत आता काय टेन्शन घ्यावं. म्हणजे मुंडेल बी सांगा शुक्रवार टाळू नका म्हणा. नाही कळत. चालतंय. काय आणखीन काय म्हणले मग? काय राहिले तुझं मला. हा पण त्यांना म्हणा खुश करा ना, तुम्ही खुश झाले पण आम्ही 3-4 जण बरं का. आता ते उद्या आहे का आपल्याला परत नाव सकट येणार आहे त्यांची डिटेल फोन परत उद्या. हा उद्या कसं जाईल मग कोण? पण त्यांच्याकडे काहीच नाही. मग बोलणं झालं म्हणजे ह्याच्याकडे काहीच नाही नसते पुस्तकात गोळ्या आणायला लागली. ठीक आहे 14 जण कोण? आता तर पण काल बी गेलते का? पाहिजे काल गेलते काल. असं का? मला फोन असते ना काय त्याला तुम्ही संपर्क करताय तिकडे काय? आपण नाहीच ना त्यांच्याकडे. जा तुम्हाला नाव जरी सांगितलं म्हणा आहे ते जवळचे देत असं म्हणायचं, जरी म्हणलं तर काय जात तिकडे. आपल्याला काय करत कोणी का असणार. हा आपल्याकडे जे आहे कोणाकडेच नाही. हा ते म्हणजे जे तुमच्याकडे ते ह्यांच्याकडे काहीच नाही. ह्यांना काय उपयोग आहे ह्याचा सांभाळून म्हणजे तसं काहीच विषय नाही म्हणा. हा मग ते आपल्याला आहे का काय असतं 63-60-64 काय सर देवाला सगळं देऊ त्यांना. आपल्याकडे जेवढं आहे का तेवढं देऊन टाकू त्यांना. पण पेमेंट मध्ये हे ना करू म्हणा. आपण त्या चेक बी करणार मोठा डुप्लिकेट आहेत का ओरिजिनल. मशीन घेऊन या तुम्ही कसं काय. हा मशीन घेऊन मी सगळं मोजून ठेवू.
चालतंय माझी दीड मोजी बाकीचे तुमचा आवाज देईन करून. चालतंय काय अडचण नाही. आता शुक्रवार फक्त टाळू नका भाऊ, विनंती. नाही 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 चालत नाही काय नाही. हो आपली ऑडिओ क्लिप नेमकी कोणाची आहे आणि कोण संभाषण करते? हे 2 आरोपी ते म्हणते ना जवळचे आहेत, संपर्कात नाहीत. हे 2 आरोपी हे करतात ते 1.5 कोटी 2 कोटी त्यातले 50 घ्या. मग एक जण म्हणतो मला बस झाले बाबा, तेवढेच खूप झाले. म्हणजे तुम्ही आपले असून माणसं मारायला तयार झाले आणि तुमचे म्हणता मुळावर उठता पैशासाठी. द्या इतका कमजोर समाज झाला असं दाखवायचं तुम्हाला पैशासाठी? अरे मी रक्त सुद्धा सांडायला तयार आहे समाजासाठी, जीव द्यायला सुद्धा तयार आहे गेला तरी. आणि तुम्ही त्याच्या नादी लागून यांना 64 का 34 काहीतरी खोट्या रेकॉर्डिंग आणि व्हिडिओ बनवायचे सांगितले. मग हे ते पैसे घेणार देणार बदनाम करणार. मग हे जुळाना म्हणून मग ते गोळ्या आणणार जेवणात घालणार किंवा मग गाडी देणार आणि ताफ्यात गाडी घालायची. मराठ्याच्याच माणसाला गाडी समजा आणि ती ताफ्यात गाडी मग माझ्या अंगावर घालायची. मग ते तसे डाव तुम्ही म्हणले ना, मग प्रश्न विचारला ना तुम्ही की त्यांचा माझं काही संपर्क नाही का? धनंजय मुंडे असं म्हटले त्यांचा माझा काही संपर्क हा नाही. जरांगेंचे संपर्क नाही का? तो संपर्क नाही. हे त्यांच्या बोलण्यात हे शिडीआर घ्यायला पाहिजे सरकारनं. मुख्यमंत्री साहेबांनी ह्यो लय गंभीर विषय. ह्यो आता फक्त ओबीसी आडून पाहायला लागला. याच्या आधी जाती आडून पत होता, आता ओबीसी आडून पत होई. तुम्ही असं केलं ओबीसी तमकं केलं म्हणून केलं. इथं ओबीसी समान नाही. तोही दलिंद्री, तोही घाण वर्तणूक, विकृतपणा, ओबीसीच्या गळ्यात गुंतवणूक. ह्यो आरक्षणाचा विषयच नाहीये. ते 4 दिवस लेट मिळत मराठ्याला किंवा ओबीसीला मिळत ती भागच नाहीये. इथं जीवना मारण्याचा प्रश्न आहे. तू कोणाच्या जीवनावर उठूच शकत नाही म्हणतो ना तू, आणि त्यांचा काही संपर्कच नाही म्हणतो ना. तुम्हाला एकच ऐकू घालतो त्याचं, तो बोलायला हे त्यांच्या मोबाईल मध्ये, आमच्याकडे नाही. ते शिड्यावर काढा तवाची. त्या कार्यकर्त्याची झालटा फाट्यावरही भेट झाली नसल्याचं म्हटलं आहे. आरोपी आणि धनंजय मुंडे. साहेब आले परळीला? नाही नाही पुण्याच्या आता. बरं साहेब, काय करायचं मग? थांबा जरा, तुम्ही गडबड करू नका. थांबा, मला माहिती योग्य वेळेला करतो. तुम्हाला आता गाडी पाहिजे असेल तर मी दुसरी माझ्यावाली गाडी तुम्हाला देतो वेगळ्या पासिंगची. चालतं, काय अडचण सांगतो. रविवारी येणार का? रविवारी येतो मग साहेब. नवी गाडीच पाहिजे असं मी देतो तुम्हाला, पण आता नाही देऊ शकत मी अडचणीत आहे. आता तुम्हाला पाहिजे तर मी माझ्यावाली कधी गाडी देईल. हो चालतं, पण मी तुम्हाला भेटतो ना उद्या, आहेत का मग? नाही मी रविवारी. उद्याच रविवारी साहेब, मग येतो मी तुम्हाला बोलतो ना. परवा रविवार. हा परवा सोमवार येऊ का? चालतंय, येतो साहेब परळीला. गाडीचा उल्लेख झाला, नेमकं काय गाडीचा प्रकार काय? त्याला गाडी ताफ्यात द्यायची, आमच्या ताफ्यात द्यायची त्याला गाडी, आणि मग तो आमच्या अंगावर घालणार गाडी. हे तो प्रकार. तू धनाला आणखीन सांगतो, तू जसे जसे प्रश्न करणार तसे तसे तुला उत्तर मिळत चालणार. तो म्हणणं आहे ना हे खोटी असेल खरी असेल काय असेल ना, शिड्यार काढा शिड्यार. कोण कोणत्या ठिकाणी कोण कोणाला भेटलंय ते पोरं आता अटक आहेत. हे कुठं भेटले त्यावेळेस यांचे मोबाईल कुठं होते त्याचे लोकेशन घ्या त्या टायमाचे. परळीत आहेत का मुंबईत आहेत का झालटा फाट्याला आहेत का कुठं कुठं भेटलेत काढा लोकेशन. हे आता मागं पडू देणार नाही मी सुद्धा. आणि तुम्हाला मागं वैर नाही ना इतक्याला मुळावर उठाला. भाषणं ठीक आहे, भाषणापुरतं ठीक आहे, आम्ही तुमच्यावर भाषण करू तुम्ही आमच्यावर करू, पण तू डायरेक्ट मुळावरच लोक उठवले. आणि हे खूप मोठा सूत्रधार आहे. प्रमुख सूत्रधार कट रचाचा सामूहिक हेच आहे. आता दूध का दूध पाणी असं होत नाही ना. तो अविश्वास कशावर आहे? सीबीआय, ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्ट. मी तिन्हीला तयार आहे. नार्को टेस्ट आधी मी करतो, बघ करतो का नाही. जातवान खानदानी
17 बाप झोपून पैदा झालेली अवलाद आपली नाही. ओरिजिनल एका बापाची क्षेत्रीय मराठीची अवलाद आहे. कट रचून आणि असं काही खोटं नाटं आमचेच कार्यकर्ते ना आम्हीच उठवायचंय इतकं निस्त माझ्या आयुष्यात वागलो नाही. आयुष्यात वागलो नाही. माझ्या दम असला तर मी समोरासमोर जाऊन भांडणं केली. मला जर करायचे असतील तर दुसऱ्याच्या हातानं कधीच आम्ही पाठीत खंदीर नाही खुपशीला. कारण ते छत्रपती शिवरायांचे विचार आमच्यात आहेत. लढाई करायची तर समोर, शत्रू जरी असला दारात जर आला तर त्याला पाहुणा म्हणायचं. शत्रू जरी असला दारात आला त्याला पाहुणा म्हणायचं. ही आमची वृत्ती आहे. घरी आला म्हणून धोपटायचा असले संस्कार आमच्यावर नाही. पाठी मागून तो वार अजिबात नाही. काय असेल ते समोरासमोर. तू आणखीन तरी शहाणा होय. तू जसे जसे उत्तर प्रश्न देणार तिकडून तसे तसे उत्तरं मिळणार. कारण ह्या रेकॉर्डिंग त्यांच्या जवळच्या आमच्या नाही. अशा किती रेकॉर्डिंग आहे पाटील? लय यात कालपासून ऐकत होता. बेजार झालो ते ऐकू ऐकू. त्याच्या सुद्धा आहेत काही. त्या नाही काढणार. मी मागेही सांगितलं त्याची बायको आलती. बाईची आडून गेली, पदराची आडून गेलं पण वार नाही करत मी. हाकून दिलं नाही म्हणलं मी नाही तुला मदत करू शकत. त्याच्या सुद्धा वैयक्तिक आहेत. त्यांच्या चुलत बहिणीच आहेत का या असे त्याचं वैयक्तिक सुद्धा लई आहे. कार्यकर्त्याचं नेत्याचं त्याचे वैयक्तिक ते बोललेले असते त्यांना काही मोठ्या मनाने. कारण हे कार्यकर्ते दोन एकदम जवळ गेलते त्यामुळे बोलत असेल कोणाकोणावर डाव काय करायचा काय असेल हे सुद्धा आहे. मी तिकडे नाही घुसणार. मी एवढ्याच विषयात घुसणार. फक्त तूच घातपात घडवून आणायचं ठरवलं होतं. याच्यात तूच आहे. बाकीचे याच्यात जर चौकशी करायची असेल आमच्यामुळं तुमच्यावरचे संकट टळते. ओबीसीचे काही नेते असतील किंवा मराठ्याचे काही नेते असतील किंवा फडणवीस साहेब असतील किंवा त्यांचं मंत्रिमंडळ असेल तुमच्यासाठी जसं माझ्यावर वेळ आली तशावर तुमच्यावर यायची नसेल तर माझ्यामुळं कमीत कमी तुम्हाला सावध करायलोय मी. चेक करा नका करू त्यांना काय करायचं करा. पण माझी इच्छा आहे त्यांच्याकडे खूप माहिती त्यातल्या एक जणाकडे तर अति माहिती. तुमच्याही अनेक गोष्टी आमच्याकडे आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. अरे मी तर म्हणतो ओपनच होऊन दे ना. मी काय नाही म्हणतो का. मी काय नाही म्हणतो का. काही असू दे काही असू दे. आता तो हे खोटं नाटक केलंच ना. व्हिडिओ बनवून आणणारे परराज्यात जा रे तुम्हाला एवढाले पैसे आणि तुम्ही पैशासाठी जातीवर उलटालात. मग हे तर करतोच ना तू खोटं नाटक. हे काय व्हिडिओ व्हायरल करायचे रेकॉर्डिंग व्हायरल करायचे आम्हाला बदनाम करायचं. तू त्या कार्यक्रमात बोलला बीडच्या आम्ही प्रत्युत्तर दिलं झाला विषय. पण तू ज्यावेळेस कटापर्यंत आला ह्या मग मी सिरियस घेतला. पाटील जो आरोपी आहे तो तुमचा जुना सहकारी होता आणि त्यांच्या जामिनासाठी तुम्ही स्वतःची शेती विकली होती अशी देखील माहिती समोर येते. मला काहीच काढायचं नाही मागचं. कोणी जवळचं आहे लांबचं आहे याच्याशी काही देणं घेणं नाही राहिलं. जवळ कोण असतो. जुनी एक म्हण आहे साहेब. एखाद्या जर ताटात अन्न खाऊ घातलं ना जीव बी गेला तरी शत्रुत्व तिथंच सोडायचं. हे मराठ्यांचं आहे. गोड बोलून जवळ घ्यायचं आणि मग घात करायचा असे नसतात जवळचे. आणि ज्या जातीसाठी मी करतोय त्याच जातीतले काही थोडेफार त्यांनी अंगावर यावं. कुटुंब डावावर लावला ह्या मनोज जरांगेनी. माझ्यासाठी नाही माझा बांध फोडाय म्हणून नाही माझ्यावर शत्रुत्व आहे. मराठ्यांना आरक्षण मिळून देतोय म्हणून हे शत्रुत्व आहे माझ्यावरती. कुटुंबात डावावर लावलं मी सुद्धा लावलंय स्वतःला सुद्धा. हटलो नाही हटणार बी नाही. उद्याही रक्त सांडायची वेळ आली तरी सांडून घेणार पण हटणार नाही. मी समाजासाठी हे काम केलंय. मी का असं का माझा बांध फोडाय म्हणून सगळ्या समाजाचा उपयोग करायला लागलो माझ्या बांधासाठी. माझ्या समाजाच्या लेकराचं कल्याण व्हावं म्हणून हे शत्रू आहेत मला. आणि आता तर खरोखरच झाले. शत्रू हे भाषणात म्हणण्यापुरतं असतं. वैर हे भाषणात म्हणण्यापुरतं असतं. अरे खरोखरच वैरी शत्रू झाले. हे सुपाऱ्यात द्यायला लागले डायरेक्ट. ही सोपी साधी गोष्ट नाही वाटतं तेवढं. म्हणून मी मराठा समाजाच्या नेत्याला सांगितलं सगळ्या संघटना समन्वयकांना सांगितलं अशी वेळ प्रत्येकावर येऊ शकते. आता मजा बघायचे दिवस नाहीयेत माझ्यावर वेळ आली म्हणून. आता सगळ्यांनी याच्या सखोल जाण्याची गरज आहे. आणि मी जर याच्यात काही दोषी असतो मी सखोल जामवलो नसतो. मराठा समाजाच्या नेत्याला मी आव्हान केलं नसतं. मराठा समाजाच्या संघटनेला आव्हान केलं नसतं. मराठा समन्वयकाला सेवकाला आव्हान नसतं केलं ना. मी तयार आहे ना सगळ्याला. मी कशाला आव्हान केलं असतं. आता
ही असली प्रवृत्ती त्यांच्या जातीसाठी चांगली नाही, ओबीसीसाठी चांगली नाही, धर्मासाठी चांगली नाही आणि कोणत्या जातीसाठी चांगली नाही. हो दी दूधचा दूध पाणी का पाणी चौदी सगळ्यात भारी येत म्हणते तेच जिथं हात खुपते सरकारचे तिथं नार्को टेस्ट. सगळ्यात आधी जर उद्या अर्ज केलेला दिसला ना तर तुम्ही म्हणता ती शिक्षा बघायला मिळत आहे. पाटील, तुम्ही संविधानिक पदावर असणाऱ्या व्यक्तींना शिवीगाळ करताय, आई बहिणीवर जातायत, तुम्ही एका विशिष्ट धर्माच्या विरोधात बोलतायत, हे तुम्हाला महागात जाईल. याबाबत वकिलाशी चर्चा करून तुमच्या विरोधात कारवाई करण्याची भाषा सुद्धा त्यांनी आता पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली. ज्या ज्या वेळेस बोललो त्या वेळेस महाराष्ट्राचे लेकर आहेत आम्ही, आमच्या समाजाची आत्महत्या व्हायला लागल्या, आरक्षण मागतोय, त्या वेळेस उद्विग्न होऊन किंवा राग एक महाराष्ट्राचं पोरग म्हणून सरकारला बोलू शकतो, त्याला इथं जोडी तू काय. त्यावेळेस आम्ही माफ्या पण मागितल्या, त्याला इथं जोडतो का. विषय ड्रायव्हर नाही करायचा, लक्षात ठेव. इथं विषय फक्त आता ना मराठा आरक्षणाचा ना ओबीसी आरक्षणाचा, इथं विषय फक्त तो जी सामूहिक कट रचलाय, इथं फक्त घातपात खून किंवा ते रेकॉर्डिंग काय असते मनोज जरांगे संपवायचा, त्याला बदनाम करून टाकायचं, त्याला बोटावर खेळायचं, नाही तर त्याचा लगेच घातपात करून टाकायचा. विषय हे पहिल्यांदी वंजारी समाज वाढला तो रक्षण करायला, काय म्हणून त्याला पाठराखण करायला, म्हणजे कुठं नाही तो करायचे आणि बदनाम त्यांना करायचं. आता ओबीसी उडी तू काय, तू चुका करणार आणि ओबीसी झाकेणार काय, ओबीसी समाज बी झाकेणार का. म्हणजे आम्ही तुम्हाला मग नुसतं आरक्षण मागितलं म्हणून ओबीसी समाजाला ओबीसीच्या नेत्याला का शत्रू झालो का आम्ही. तुम्ही त्याचे पाठराखण करता म्हणल्यावर तो आता त्याच्यावरचं संकट टळून जाण्यासाठी ते ओबीसीला हात वाढायला लागला. ओबीसी हे वागणार का आता की हो धन्या मुंडे तुझी सुपारी दिली ती मारायची, पण तरीही आम्ही उभा आहेत ओबीसी म्हणून त्याच्या मागे. ही संदेश देणार का ओबीसी राज्याला. मग ओबीसीचा संबंधच इथं कुठं आलाय. इथं त्यांनी हत्याचा कट रचला, ह्यो विषय इथं ना ओबीसी आरक्षणाचा विषय ना मराठा आरक्षणाचा विषय. एक समाजासाठी काम करतो म्हणून ह्यो विषय. माझा समाज मला कसं काय एकटा पडून देणार. आता माझ्यावर जर ही वेळ आली म्हणल्यावर मला एकटं कसं पडून देणार. ह्याच समाजानं मला पोरग मानलंय, मराठा समाजानं. मी त्यांना मायबाप मानलंय ना. माय बघत नाही ना, बाप बघत नाही मी ना, लेकर कुठे बघत नाही. तेव्हा 6 कोटी मायबाप समाज सगळ्या पक्षासह गोरगरीब सगळा मराठा समाज किंवा मला आता कसं काय माझ्यावर वेळ आल्यावर उघडं पडून देईल. ज्यावेळेस समाजावर वेळ येते त्यावेळेस छाती पुढं करून मी अंगावर जातो आणि समाजाचं शत्रुत्व माझ्या अंगावर घेतोय. आज माझ्यावर वेळ आली, माझा समाज कसं काय घरात बसणार आता. आणि ओबीसी ते खून करणाऱ्यांना कसं काय साथ देणार. हे कसं शक्य आहे. कारण इथं हत्याचा प्रश्न आहे, आरक्षणाचा नाही. उद्या वकिलाशी चर्चा करून कायदेशीर कारवाई करणार. काय कर चल मग मला खून करायला निघाला आणि कारवाई तूच करणार. आणि हे सत्ताधारी आणि हे अजितदादा असे पाळणार. आता अजितदादाला पण शॉक बसला असेल ना. झालं आरक्षणाच्या विषयात अजितदादांना बोललो असतो, योजनेबद्दल एखाद्या बोललो असतो. विषय इथं आता डायरेक्ट हत्या घडून आणण्यापर्यंत. आम्ही तुम्हाला दोषी धरतो का अजितदादाला नाही, पण तुम्हाला आता अजितदादा हे असले विकृत लोक हे संपवावं लागतं. पर्याय नाही. फडणवीस साहेबांना सुद्धा आता याचा छडाच लावावा लागणार आहे. आमच्या शिंदे साहेबांना सुद्धा याच्यात आता लक्ष घालावं लागणार आहे. याला ना ओबीसी आहे ना याला ओबीसीचे नेते आहेत. ह्यो कोणाचं पण त्याचं नाही ऐकलं की कान लावतो. ना ह्यो मराठ्याचा आहे ना मराठा नेत्यांचा आहे. कांड करायचं मागं लागतो. ह्यो ना कोणत्या पक्षाचा आहे ना पक्षाच्या अध्यक्षाचा आहे. कांड करायच्या मागं लागतो. आता याच्यातून तुमचे सुद्धा पुढे काही होणार असलं तर दुरुस्त करा आणि याची इतकी सखोल जाऊ द्या. फडणवीस साहेब अर्ज करायचा असेल तर आम्हाला सांगा, नार्को टेस्टचा आम्ही करतो. नसता तुमच्याकडूनच काही ऑर्डर असतील तर उद्या सुरू करा नार्को टेस्टच्या. गृह मंत्रालयाकडून, केंद्रीय गृह मंत्रालयाकडून किंवा माननीय हायकोर्टाकडून किंवा माननीय सुप्रीम कोर्टाकडून किंवा आपले डिस्ट्रिक्टचे जे सेशन कोर्ट आहेत यांच्याकडून काय परवानग्या घेऊन करायचं असेल तर उद्यापासून मी तयार आहे. तुम्ही नार्को टेस्टच्या परवानगी देऊन टाका. तयारी आपली.
यांनी सीआयडी चौकशीची सुद्धा मागणी केली. अरे शियाड्यान बेसरामान तुला काय आणायचं ताण? पण सगळ्यात भारी नार्को टेस्ट म्हणतात ना, होऊ दे. आम्ही तर अर्ज करतोच, पण आमच्या अर्जावर काही जमत नसेल असं काय असं कायद्यात तर गृह मंत्रालयाने आदेश काढा नार्को टेस्ट करायची. मग होऊ द्या, कुणाकुणाची मग इथं होऊन द्या ना, मग होऊन द्या. चला, मी जर काही केलं असेल ते म्हणतो ते तो हे लोक आहेत, नाही करत मी इतकं नीच. सुरू नार्को टेस्ट. ओके 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 ओके. आणि हॅलो, एक सांगायचं राहिलंय, मराठा समाजाला मी सकाळी पण सांगितलं होतं, पुन्हा आता एकदा सांगतो, मी बरोबर सगळं करतो. जसं आरक्षणाचं तुम्हाला म्हणलं होतं मी बरोबर करतो, तसं मी सगळं व्यवस्थित करतो. विश्वास ठेवा. तुम्ही फक्त शांत राहा. माझी सगळ्यांना विनंती, अवघड काम आहे ना, मी करतो ना आरक्षणासारखं अवघड हे. तुम्ही फक्त शांत राहा. तुम्हाला वाटत असेल शांत कवर राहायचं, मला तुम्हाला मोठं करू द्या, तुम्हाला अडचणीत नाही आणायचं कुठं. तुम्ही सगळ्यांनी शांत राहायचं, सगळ्यांनी. एक अशी माहिती आली आहे की आरोपी आहेत त्या आरोपींच्या घरावर दगडफेक झालेली आहे अशी माहिती आहे. आणि ती माहिती नाही मला. आणि ती आम्ही नाही तर ती त्यांच्याच लोकांनी केली असं त्यांचा आरोप आहे. नाही, त्याचं तर कामच आहे ते, कोणी धान्यानी त्याचा धंदाच ते. फोन करणं, फोन करायला लावणं, त्या लोकांना पळून देणं, त्यांना साथ देणं, हे मंत्रिपदाचा उपयोग करून अजितदादाचा पक्ष डब घ्यायला आणला. आणि हे डागा आता फडणवीस साहेबांपर्यंत सुद्धा जाणार आहे. त्याच्यामुळं हे काय म्हणतात त्याला नाही मोजित मी, पण हे असले हल्ले फल्ले काय करायचे. हे नाचके निघाले, नालायक निघाले. घरच्यांनी लेकरांनी काय केलं? माझी नियत वाईट नाहीये. घरच्यांनी काय केलं त्यांना काय करू नका. करणारापेक्षा करून घेणारा लय महत्वाचा आहे. त्यामुळे तुम्ही फक्त शांत राहा. मी सकाळी सांगितले तुम्हाला, हे विकृत आहे, हे नाचक्या मानसिकतेचं आहे. त्याच्यामुळे त्याच्या समाजाला सुद्धा नाही बघून द्यायचं. याचे फळ याला भोगायला लागलेच पाहिजेत. त्याच्यासाठी आता सरकार आहे, मी आहे, आपली सगळी शक्ती आहे मराठ्यांची 6 कोटींची. काही ताण नाही घ्यायचं. तुमचं कायदेशीर लोकशाहीप्रमाणे फक्त बाकीचं हल्ले फल्ले काही नाही करायचे. त्यांना लगेच संरक्षणला कुठं कायला टूर 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 निघते पुढे बी ते पोलीस घेऊन यांना फक्त एवढं ना आधी जीवावर बेतलंय हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवायचं. आमच्या आता जीवावर बेतलंय. आता याचा छडाच लागला पाहिजे. पाटील, तुम्ही सकाळपासून शांत राहा असं म्हणताय, मात्र त्यावरच धनंजय मुंडे यांनी असं ते म्हटलं तुझा की तिकडे शांत राहा म्हणण्याचं काम करताय का पेटवण्याचं काम करताय? सगळ्याला माहिती तू काय काय केलेलं आहे. आता मराठ्यांना शांत राहा म्हणून मग काय म्हणू? समाज माझा गरम आहे. कोणा चटणी भाकर खाऊन जगणार आहे स्वाभिमानानं. ते कोणाच्या वाटत जात नाही, त्याला सहन पण होत नाही. कारण आम्ही कोणाचे मिंधे नाहीत ना. काबाड कष्ट करून लेकरा बाळ मोठे केलेले लोक आहेत आम्ही. आमची प्रतिष्ठा आम्ही वाढवलेली. हे उलट आमच्या समाजाला हिनवते, आबरू काढते. समाजाची आबरू जाईल असं एक काम नाही करीत. त्याच्यामुळे समाजाने फक्त शांत राहा. आणि करणार कोण आहेत त्याला प्रशासन आहे ना. आम्ही का नाही म्हणतो काय, असतलच कुणी काही मोघम जाणून बुजून करणारे पण असू शकतं कुणी. प्रशासन कशाला आहे? पोलिस करतील ना कारवाई.